बाळा थांब, तू खूप भाग्यवान आहेस जे तुला आजचा हा माझा संदेश ऐकायला भेटत आहे. इथे तेच लोक येतात ज्याला मी बोलावतो आणि आज मी तुला बोलावलेलं आहे. बाळा, तू कुठेतरी चुकतोयस आणि तू कुठं चुकतोयस हेच आज मी तुला सांगणार आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत बघ, मग तुला कळेल की मामांनी मला योग्य वेळी सावरलं. तू दुसऱ्यांच्या शब्दावर जास्त विश्वास ठेवतो, पण स्वतःच्या शक्तीवर तुला विश्वास नाही. त्यामुळेच आज तुझ्या जीवनात इतकी निराशा आहेस. बाळा, ज्याला स्वतःची किंमत कळाली ना त्याला जगाची भीती उरतच नाही. तुला आज एक कथा सांगतो, जी कथा तुझे जीवन बदलून टाकेल. बाळा, एका गावात एक गरीब मुलगा राहत होता. मुलाचे नाव विशाल होते. विशाल हा खूप प्रामाणिक मुलगा होता आणि खूप मेहनतीही होता. पण लोक त्याची सतत मजाकच उडवायचे. कुणी म्हणायचे, तू गरीब आहे आणि तू असाच राहणार. गरीब माणसाला या जगात काहीच किंमत उरलेली नाही, असे म्हणून लोकांनी त्याला टॉर्चर करून टाकले होते. आता हळूहळू विशाललाही वाटायला लागले होते की खरंच त्याची काहीच किंमत नाही. एक दिवस तो मंदिरात गेला आणि शांत बसला. तेवढ्यात तिथे एक साधू आले आणि साधूंनी विशालला विचारले, काय झाले बाळा, का बसलास? तेव्हा विशालने त्याची कहाणी त्या साधूला सांगितली. तेव्हा साधूने विशालला एक दगड दिला आणि म्हणाले, जा बाळा, हा दगड बाजारात विकू नकोस, फक्त याची किंमत लोकांना विचारू नये. विशाल बाजारात गेला आणि एका कपड्याच्या दुकानात गेला. कपड्यावाल्याने दगडाची किंमत 1000 रुपये सांगितली आणि हा दगड मला दे असे बोलला. विशाल पुढे गेला. पुढच्यानी 10,000 सांगितले. तो परत पुढे गेला. तिसऱ्यानी 50,000 सांगितले. विशाल विचारत पडला. मग साधूने त्याला सोनाराकडे पाठवले. दगड पाहताच सोनाराने दगडाची किंमत 1,00,000 रुपये सांगितली. विशाल खूप घाबरला आणि दगड घेऊन परत आला. आता साधूने विशालला हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे पाठवले. व्यापाऱ्याने दगड पाहिला, म्हणाला, हा दगड साधा नाही, हा दुर्मिळ हिरा आहे. याची किंमत लाखोत नाही तर करोडोत आहे. विशाल स्तब्ध झाला. आता साधू म्हणाले, बाळा, हा दगड म्हणजे तू आहेस. कुणाला याची 10,000 तर कुणाला 50,000 किंमत वाटली, पण खरी पारख करणाराच या दगडाची किंमत ओळखू शकला. तसेच या लोकांना तुझी किंमत ओळखता येत नाही. लोक तुला कमी लेखतात, तुझी थट्टा करतात, पण या सगळ्या गोष्टीमुळे तुझी किंमत कमी होत नाही. तसेच बाळा, विशालप्रमाणे तुझेही आहे. तू पण स्वतःला खूप कमी लेखतो, तुझी तुलना दुसऱ्यापाशी करतो. बाळा, मोगरा आणि जाईचे फूल जरी सुंदर असले तरी ते दोन्ही वेगवेगळेच असतात ना. तसंच तुझाही प्रवास आहे, इतरांपेक्षा वेगळा. स्वतःचा आदर कर, मान सन्मान कर. तू जर आज स्वतःला कमी लेखलं तर उद्या जगही तुला भाव देणार नाही. जिथे तुझी किंमत नाही तिथे थांबूच नको. लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःला कमी समजूच नको. या जगात तू विनाकारण जन्म घेतलेला नाही. तुझ्याकडे पण जगण्याचा काही ना काही उद्देश आहेतच. तुझ्यात पण एक शक्ती आहे आणि तुझी स्वतःची पण एक ओळख आहे. तू स्वतःला विचार की तू काय आहेस. तुझ्या मनाला जे वाटते ते कर. तुला काय करून आनंद मिळेल ते आठव आणि असे कोणते काम आहे जे करून तुझ्या मनाला समाधान मिळेल तेच काम तू कर. तुला छान वाटेल. मग बघ बाळा, तुला हे जीवन जगणं किती सोपं वाटेल. जीवनाचा खरा आनंद या गोष्टीतच आहे की माणसाने त्याच्या मनाचं ऐकलं पाहिजे. डोक्याने विचार
तर सगळेच करतात, पण मनाचा विचारच आपला खरा आनंद असतो. मग आता तू ठरव की तुला काय करायचं. पण एक गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. स्वतःचा आत्मसन्मान जप. कधीच कुणापुढे झोकू नकोस. तू या मामांचा भक्त आहेस हे विसरू नकोस. मामांची भक्त कधीच कुणासमोर हार मानत नाही आणि मामा आपल्या भक्तांना हार मानूही देत नाही. बाळा, तू प्रयत्न कर. मनाचं ऐकलं तर तू लवकरच यशस्वी होशील. माझा हा संदेश तुला आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर.